इथे येताना ते झुडिओ दुकान बघितलंय का तुम्ही कधी? नेस्टरला कोणी नेलं का झुडिओ मध्ये? हे आज घेऊन जा रे, आज घेऊन जायला जेवणाच्या आधी डबा गाडीत खा, तुम्ही झुडिओ मध्ये जा. झुडिओ मध्ये 300 रुपयाहूनच खाली वस्तू मिळतात जास्त, आणि महागातली 500 ना, आणि त्याच्या खाली सगळं, आणि जास्त सगळा माल 300 रुपयाच्या खाली असतो. तर मला असा प्रश्न पडलाय, हा तुम्ही प्रयोग ताईंनी करून बघायला पाहिजे. यांचं जरा चांगलं ट्रेनिंग करून घ्या. मग झुडिओ मध्ये जर बाकीचे लोक सप्लाय करू शकतात, तर आपल्या महिला का नाही करू शकत? आणि आपण नाही स्टॉल घेऊन टाकायचा, आपण त्यांना फक्त बनवायचं आणि ते पोचून द्यायचं त्यांच्याकडे, ते विकतील ना, आपण नाही विकायच्या भानगडीत पडायचं. पण आपण त्यांच्याकडून ऑर्डर घेऊ शकतो का? असे प्रयोग आपल्याला करावे लागतील. आणि मी तुम्हाला विनंती करीन, रोहिणीताई, तुम्ही काही महिलांचा ग्रुप बघा. आपण आता निलेश भाऊंकडे चांगल्या खूप महिला कर्तृत्वान आहेत, त्या काही प्रॉडक्ट बनवू शकतात का कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या. मग आपण झुडिओला काही सप्लाय चेन सुरू करू शकतो. अशा खूप संधी असतात, पण त्याला दर्जाही चांगला लागतो. आपण जाताना किती फीस काढतो छोट्या छोट्या गोष्टीचा किंवा, मग आपण गिराईक सप्लाय म्हणून विचार करू नका, आपण गिराईक म्हणून विचार करा आणि तो दर्जा ठेवा. माझा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं तर उत्तमच तुम्ही करू शकता. मला खरं सांगा, एवढी मशीन निघाली, पुरणपोळी, हातची पुरणपोळी मशीन करू शकेल का कधी? हे तुम्हीच करू शकता. तेव्हा ते दुसरे करतात बघा, करंजी, आणि त्या करंजीला ते लेअर काय म्हणतात त्याला, काट्याची करंजी फुगायची करते, ते मशीन करू शकेल का? ते लाटताना किती कष्ट करायला लागते. निलेश लंकेंना खायला काय वाटत नाही, ते आपलं तोंडात टाकलं वेगळं, त्याला कुठे माहिती त्याच्या मागे तुमचे किती कष्ट आहे. त्याच्यामुळे ते 7 वेळा करायला लागतं ना, फिरून फिरून. मग ते करायला करते, मशीन करू शकेल का? ते झुडिओ मध्ये मिळतं का? ते तुम्हीच करू शकता. ते कुठलंही मशीन या जगातलं करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे. तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही काहीही करू शकता. हा फक्त आत्मविश्वास होतो. म्हणजे काही करू शकता म्हणजे लगेच जाऊन भांडण करू नका. म्हणजे सुसंस्कृत मराठी संस्कृतीमध्ये तुम्ही कर्तृत्ववान आहात. कमी जास्त कोणाला शिक्षण मिळालं असेल, एखाद्याला कमी जास्त भाषा असेल, पण प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे. म्हणूनच तुम्ही हा संसार करता आणि जबाबदारी ह्याच्याकडे. आणि आज नंतर माझी एकच अट आहे राजश्री ताई, या प्रत्येकीला सांगायचं, कोणी नवरे कोणी विचारलं ना तुम्ही काय करता, मी घरीच असते. घरीच असते म्हणायचं नाही, सांगायचं मी होम मेकर आहे, घर चालवते. घर चालवण्यामागे खूप मोठा त्याग आहे.